मित्रांनो, यूपीएससी सीसीआर 2020 मध्ये प्रश्न विचारलेला होता। एका व्यक्तीने एक कार 3 लाख रुपयांना विकल्यामुळे त्याला 20% तोटा झालाय, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे? काय करणार? वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे, किती? 3 लाख रुपये। आता ही 3 लाख रुपये किंमत ही काय असणार आहे? त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या 80% किंमत असणार। का? कारण 20% तोटा आहे। म्हणून काय करायचं? या 3 लाख रुपयाला 80 ने भागायचं आणि गुणीला काय करायचं? 100 करायचा। गुणीला 100 केलं म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत मिळणार। मग आता अंशाने छेदाला भाग दिला, काय होणार? 20/5 100, 20 चोक 80। उरतं काय? 3 लाख भागीला 4 गुणीला 5। 3 लाख रुपयाला 4 ने भागलं म्हणजे किती येणार? 75,000। 75,000 गुणीला काय उरणार? 5। मग 75,000ला 5 ने गुणलं म्हणजे काय येणार मित्रांनो? 3,75,000 रुपये। त्या कारची खरेदी किंमत 3,75,000 असणार। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार।